तर वाणाचं रॅन्डम आम्ही सामान अकुर्डीमध्ये बघायला आलो होतो आणि इथं खूप छान अशा बॅग्स दिसल्या. तर म्हटलं चला आता बॅग कशा आहेत बघूयात. तर चला मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीचं इथं कलेक्शन आहे. वाणाचं भरपूर सामान आहे, होलसेल शॉप आहे. ॲड्रेस कुठे आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कळेल. अकोर्डीमधलं जे दत्तनगर आहे तर तिथं रोडवरच परिहार बॅग म्हणून हे त्यांचं शॉप आहे. अगदी सगळ्या प्रकारच्या इथे बॅग आम्हाला पाहायला मिळाल्या आणि प्लस हे होलसेल शॉप आहे. 15 रुपये सिंगल पीस, 300 रुपये डझन. 1050. एक इथे एक बाहेर इथे एक नाही, एक नंबर इम्पोर्टेड आहे, साधा वाला नहीं है. प्लास्टिक का चेन नहीं है. 840 रुपये डझन. 840 रुपये डझन मतलब पर पीस 70 को गिरता है. अच्छा, सब पे लगा है. प्रत्येकावर प्राइस है. 360 डझन है तो ये 30 रुपये का एक गिरता है. प्रत्येकावर प्राइस है. ये ऐसे 15 रुपए का है. ये 15 वाला, इसमें और भी प्रिंट है 15 में. ये 2 डझन का बंडल आएगा, बाकी सब 1-1 डझन का आएगा. और ये 10 पीस का बंडल आएगा. ये और एक और आएगा 10 पीस. हे पण छान आहे. 1050 कमी नहीं, सिर्फ 1050 रुपये. 1200-1800 मिल रहा है रिटेल में. और क्या दो. तो बघा खूप प्रकारच्या इथे पर्स होत्या, वेगवेगळे प्रिंट होते, वेगवेगळ्या डिझाईन होत्या आणि आतमधले कप्पे जर बघताल तर कप्पे पण एकदम छान होते. म्हणजे तुम्ही कोणतीही तुमची ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा घरी तुम्ही कोणतीही तुमची ॲक्सेसरी, ज्वेलरी असू देत, कसले ब्रश असू देत मेकअपचे, ते ठेवू शकता. अशा या पर्स होत्या छोट्या मोठ्या साईजमध्ये आणि अगदी 15 रुपयापासून होत्या आणि वेगवेगळे बघा अशा त्याच्यावर टॅग सुद्धा लावले होते की कोणती कशी डझन आहे. आता ती 180 रुपये डझन ही वेगळी होती पर्स पॅटर्नमध्ये. बघा खूप छान अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या होत्या. प्रत्येकामध्ये कलर शेड्स होते, डिझाईन्स अवेलेबल होते. आता हे पण बघा छोटासा किती छान आहे हा पाऊच. असे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलर्समध्ये होते. आता ही पण बघा पोटली किती छान वाटते. त्याचा कलर, त्याचं डिझाईन, त्याचं काम खूप सुंदर होतं. आता ही बघा याच्यावर पण प्राइस लावली 720 रुपये डझन ही होती. प्रत्येक बॅगवर इथे प्राइस लावल्या होत्या की कशा डझन आहेत आणि खूप छान छान होत्या. पोटलीमध्ये पण खूप व्हेरिएशन होते, साईज होत्या बघा अशा पर्समध्ये. प्रत्येकाच्या प्राइस वेगवेगळ्या होत्या आणि प्रत्येकामध्ये डिझाईन आणि कलर अवेलेबल होता. आता हा पण बघा मोबाईलचा पाऊच 180 रुपये फक्त डझन आणि मस्त अशा अडकवायला गळ्यात बघा. मोबाईल जे गाडी चालवतात त्यांना हे खूप कामी येतं. त्यानंतर अशा मोठ्या बॅग सुद्धा होत्या बघा खणामध्ये. छान असं प्लास्टिकचं हँडल होतं. या 1320 रुपये डझन. म्हणजे हळदी कुंकूच नाही, तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून पण तुम्हाला हे द्यायला खूप छान आहे. साईज सुद्धा बघा अगदी वेगवेगळ्या साईज मध्ये छोट्यापासून मोठ्यापर्यंत इथं अशा पर्स अवेलेबल आहेत. 5 किलो पर्यंत धान्य बसेल अशा या पिशव्या बघा या सुद्धा इथं अवेलेबल होत्या वाण म्हणून हळदी कुंकवासाठी. त्यानंतर वेगवेगळ्या अजून मोठ्या बॅग सुद्धा अवेलेबल होत्या वाणासाठी, ज्या की किराणा भरायला भाजीपाल्यासाठी खूप कामी येतात. तर इथे बघा वेगवेगळा स्टॉक त्यांनी ठेवलेला आहे. किती छान छान पर्स आहेत. मोबाईलचे झाले, वन साइड अडकवायचे झाले. साईज बघा छोट्या मोठ्या, विड्थ वेगवेगळ्या आहेत. त्यानंतर क्लच आहेत आपल्या पर्सच्या लागतात, हातात घ्यायचे क्लच असतील, त्याच्यात पण साईजेस आहेत बघा छोट्या मोठ्या. सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे इथं तुम्हाला पर्स, बॅग, स्लिंग बॅग आणि असे पाउचेस, ॲक्सेसरीज ठेवायला मिळणार आहेत. वेगवेगळ्या प्रिंट, साडीचे प्रिंट असतील, वारली प्रिंट असतील, जरीमध्ये असतील, सगळं वेगवेगळ्या पद्धतीचे पाउच इथे तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. कलर आणि डिझाईन खूप छान छान आहेत या पर्समध्ये. सायझेस सुद्धा वेगवेगळ्या आहेत. या पण बघा मोठ्या आहेत, थोड्याशा मेकअपचं वगैरे सामान ठेवायला ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा घरी. किती छान आहेत आणि केवढे कलर्स आणि डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये. लहान मुलांचे असे पाउचेस आहेत. या बघा भाजीच्या बॅग आहेत ज्या उघडल्यावर मोठ्या होतात. त्यानंतर असे बटवे आहेत जे लग्नात कार्यक्रमात खूप छान वाटतात, साडीवर, घागऱ्यांवर. भरपूर यांच्याकडे कलेक्शन आहे. अशा पर्स सुद्धा आहेत बघा लहान मुलींच्या, मोठ्यांच्या. बॅग्स मध्ये व्हेरिएशन आहे. सामान भरायला डीमार्ट साठी आपल्याला लागते. त्यानंतर खणामध्ये सुद्धा असे पाउच आहेत बघा. ही 600 रुपये डझन आणि खूप छान छान प्रिंट आणि कलर्स आहेत याच्यामध्ये सुद्धा. याच्यामध्ये मोठ्या सुद्धा आहेत, छोट्या सुद्धा आहेत. अशा पद्धतीने बघा वारली पेंटिंग मध्ये मग अशा आपण छोट्या पाहिल्या, या थोड्याशा मोठ्या आहेत. अशा हळदी कुंकवासाठी तर बेस्ट आहे. बॅग तर प्रत्येक स्त्रीला लागतेच. ही पण बघा खणामध्ये, त्याच्यावर वरती डिझाईन आहे छान. साईज सुद्धा वेगळी आहे आणि प्रत्येक याच्यावर तुम्हाला डझनानुसार प्राइस लिहिलेली आहे. ही 840 रुपये डझन प्रमाणे आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या बघा तुम्हाला इथे बॅग पाहायला मिळतील. ही पण बघा खणामध्येच किती छान आहे. त्याला प्लास्टिकचे असे दांडे आहेत. रिटर्न गिफ्ट, वाण, सगळ्यासाठी बेस्ट इथे बॅग आहेत. भरपूर बॅगांचं कलेक्शन आहे. साईज बघा इथेच तुम्हाला 3 साईज मध्ये असली. 95 ला एक 100 ला 95 एक 95 ला येणार तुम्हाला 90 ला आणि यावाल्या 55 वारलीची वो क्वांटिटी घेतले तर 135 एक दोन असे 150 ला 135 कॅनव्हास येतो दाखवतो ये वो वारली रो ऊपर वारली बोलू
या पण त्यांनी आणल्यात बघा. त्यांच्या हातात एक स्लिंग पर्स खूप छान होती, 100 रुपयाला आणि छोटी मोठी त्याला ऍडजस्ट करता येते. 20-30 लाख रुपये नाही बोला, 20-30 पण बहुत मस्ती के जो उन्होंने वाटते हुए आवेला लेवाने काले किती छान आहे का. ये आपको 250 में आएगा, ये नहीं चलेगा यार, 50 ला एक. इन्हें देने के लिए अच्छा है ये भी, इसमें ये भी अच्छा और ये भी अच्छा एक 250 का है, लेकिन क्वांटिटी अगर लेंगे तो आप कम करेंगे. क्वांटिटी लोगे तो 230 में आ जाएगा, उससे कम 230. अच्छा, ये ऐसा चाहिए तो ये भी अच्छा है. ये भी क्वांटिटी तो 135 में आएगा. कैनवास है, जूट नहीं है, कैनवास है, वॉशेबल है पूरा. अच्छा, ये भी कैनवास है, पूरा वॉशेबल आएगा. जितना दोगे कोई प्रॉब्लम नहीं, वॉश कर सकते हैं आप. ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये 100 रुपयाला नहीं ना, वो 280 का है वो. मस्त आहे पण तो बघ ना, 280 ला एक. ये अच्छा नहीं, ये भी अच्छा, वो भी अच्छा. ये भी वॉशेबल है क्या. नहीं ये पण जूट है थोड़ा, ये वॉशेबल है, ये अच्छा. ये है. 35 रुपए एक्स्ट्रा जाएगा, पण अच्छा क्वालिटी मिलेगा. इसमें प्रिंट भी बहुत सारे आएंगे. देखो वो प्रिंट है, ये प्रिंट है, ये प्रिंट है, ये प्रिंट आएगा. खूप मोठं वाटतंय मला, फक्त साईज थोडी छोटी की पण यूज होएगा ना आप लोगों को. जाता येईल. हाँ तो यूज होएगा ना, भाजी में किधर डीमार्ट गए, किधर मॉल में गए, डीमार्ट में गए था, तो यूज हो जाएगा. डीमार्ट साठीच मेन लागतं आणि गरजेचं आहे. या पण बॅग खूप छान होत्या, एकदम प्रीमियम क्वालिटीच्या आणि याच्यामध्ये पण कलर शेड्स खूप छान होते आणि आतलं सामान भिजणार नाही. रेनकोट टाईप कशा असतात तशा या बॅग्स होत्या. पण आता ह्यांचं कसं एक डझन वॉशेबल है ना. हाँ वॉशेबल है, वॉशेबल है. प्रिंट डिजिटल प्रिंट है पूरा, ऐसा ये नहीं है पेंट क्या होके निकल जाएगा. अच्छा, मी पर्स पण बघते. माझं त्याचं बजेट आहे व्यवस्थित, फक्त क्वांटिटी. नहीं बेटा है नहीं पापा, तिकडे पर्स आहेत, तिकडे पण एक. अजून एक त्यांचा पर्सचा सेक्शन होता. इथं बघा खूप छान अशा प्रीमियम क्वालिटीच्या पर्स होत्या. असे सुद्धा पाउचेस होते जे की वान म्हणून तुम्ही देऊ शकता. अशा स्लिंग बॅग ज्या की 100 रुपयाला आहेत आणि वेगवेगळ्या ज्या आपल्याला पर्स लागतात त्या सुद्धा या सेक्शनमध्ये अवेलेबल आहेत. बघा अशा सुद्धा बॅग होत्या हळदी कुंकवाचं वानसाठी. त्यानंतर असे क्लचमध्ये सुद्धा होते, याच्यामध्ये पण डिझाईन कलर खूप अवेलेबल होते. बघा कशी बॅग आहे ती. 24-30 एक दो ऐसे लिए तो 180 का. 1032 छान आहे का ती पण. इवन ये भी वॉशेबल है क्या. हाँ वॉशिंग है ना, नॉर्मल कपड़े वॉश करते हैं, महंगे 600-500. पण हेच कसं आहे. ओके इथं ये ले लो, नहीं तो ऐसा झिप वाला. पण आहे त्याला. हा तेच बघते, कुठलं कधी सिलेक्ट करू. छान आहे पकडायला इथे. कैसे हो? कुठला हा वाला 200 रुपयाला. बघा अशा सुद्धा खूप छान छान प्रिंट असलेल्या डिझाईन असलेल्या बॅग आहेत. घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी अशा सॅक सुद्धा अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये खूप छान इथे बॅग अवेलेबल आहेत. ट्रॅव्हलिंग बॅग अवेलेबल आहेत, सॅक अवेलेबल आहेत आणि खूप छान क्वालिटीमध्ये तुम्हाला हे इथं मिळणार आहे. आणि रेट्स पण एकदम होलसेल रेटमध्ये आहेत. प्रत्येकाचे रेट्स वेगवेगळे. या पण बॅग बघा मार्केटमध्ये जाण्यासाठी सामान भरण्यासाठी खूप छान होत्या, एकदम मोठ्या होत्या आणि अशा कॅनव्हास प्रिंटमध्ये होत्या आणि 200 रुपयाला एक अशा या बॅग्स अवेलेबल होत्या. त्यांचे बंद पण बघा खूप छान असे जाड बंद त्याला दिले होते आणि खूप वेगवेगळ्या शेडमध्ये प्रिंटमध्ये या बॅग अवेलेबल होत्या. ही कितीला आहे. 50 रुपयाला ना. आणि क्लोज ही बंद केल्यावर ही अशी दिसते अशा पद्धतीने. किती छान. आता ही खोलून दाखव. ही कितीला एक पडते. 130 ला. खोलून दाखव जरा. आणि टिकते पण चांगली ना. हा काही किती दिवस झालं बाई, हे हळदी कुंकवाला दिलतो ना. सामान पण भरपूर बसतं ना आणि याच्यात. 130 ला घे ना. मग कलर पण असतील त्यात. कलर असतील ना याच्यात. मग यातलेच घे, बेटर आहे. 130 रुपीजला. 6 पीस घेऊ शकते. चालेल ना. 3 द्यायचे होते. खूप चांगली वर्ष 8 वर्ष. हे काय ती वापरते बघू, दाखव तुझी. मग दीदी मग कलर तुला जो आवडेल ना काढते तू. तर बघा फायनली या बॅग आवडल्या. खूप छान आणि खूप जास्त टिकतात आणि भरपूर असं सामान याच्यामध्ये बसतं. कारण दीदी स्वतः ही बॅग वापरते यातली, त्यामुळे मग तिने फायनली या बॅग घेतली. आणि या पोटली पण बघा एक घेतली तर 200 आणि क्वांटिटी घेतली तर 150 रुपयाला अशा पद्धतीने या पोटली होत्या. आणि या वर्कच्या 450-500 म्हणजे एक घेतली ती 500ला आणि क्वांटिटी घेतली तर 450ला अशा वेगवेगळ्या होत्या. हेच नाही तर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अशा ट्रॅव्हलिंग बॅग सुद्धा इथे अवेलेबल होत्या. पोटल्यांमध्ये तर भरपूर प्रकार होते. अशा प्रकारच्या तर खूप छान छान बॅग होत्या त्यांच्याकडे. बघा ही किती छोटी अशी पिशवी आहे, किती छोटी दिसते पण हे
ऍक्च्युली कव्हर होतं त्या पिशवीचं, हे खोलून त्याच्यामध्ये आतमध्ये मोठी पिशवी निघते. म्हणजे तुम्ही डेली बाहेर पडता, ऑफिसला जाताना तुम्ही तुमच्या ही पर्समध्ये कॅरी करू शकता. म्हणजे रस्त्यात कुठे कधी काय आवडलं, भाजी चांगली भेटली तर तुम्ही पटकन ही छोटीशी बॅग काढून ओपन करून त्याच्यात तुमचं सामान घेऊन येऊ शकता. अशा पद्धतीची ही बॅग आहे आणि भिजणार सुद्धा नाही बघा अशा पद्धतीची. आणि याच्यामध्ये त्यांच्याकडे बऱ्याच व्हरायटी आहेत ज्या की म्हणजे एकदम छोटी त्याची घडी होते आणि ओपन केल्यावर अशा पद्धतीने मोठी ही बॅग होते. खूप छान असं हे पण रिटर्न गिफ्टसाठी ऑप्शन आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी या शॉपचे ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहे. आमची शॉपिंग तर झालेली आहे. चला, थँक्यू.